नमस्कार. शासन जरा युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे सेवानिवृत्त कर्मचारी आली मोठी खुशखबर. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा लाभ. शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आपण आहोत. तर चला सुरू करूया. दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेले आणि होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीनंतर वेतन निश्चित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी याचिका क्रमांक 1881/2023 व इतर याचिकेमध्ये दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी दिलेल्या आदेशास अनुसरून जे राज्य शासकीय कर्मचारी दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत व ज्यांनी मागील 12 महिन्याच्या आहारतकार्य सेवा केलेली आहे, अशा सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन त्यांचे सेवानिवृत्ती वेतन सुधारित करण्यासाठी संबंधित कार्यालयाकडे अर्ज करण्याबाबत सर्व संबंधित सेवानिवृत्तांना आवाहन करण्याबाबत सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यालयीन विभाग प्रमुखांना कळविण्याचे निर्देश वित्त विभागाच्या वाचा क्रमांक 2 येथील परिपत्रकाने देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे याप्रमाणे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित कार्यालयाने माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादच्या उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 च्या आदेशास नमूद केल्यानुसार संबंधित सुधारित सेवानिवृत्तीविषयक लाभ अनुज्ञा करताना त्यांनी अर्ज दाखल केलेल्या दिनांकाच्या मागील 3 वर्षाची थकबाकी अथवा त्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक यापैकी जे कमी असेल तितकी थकबाकी देण्याबाबत तसेच माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वाची पूर्तता करणाऱ्या कोणत्याही सेवानिवृत्तीचा अर्ज न फेटाळण्याबाबतचे निर्देशही सदर परिपत्रकाने देण्यात आलेले आहे. सबब वित्त विभागाचे उपरोक्त दिनांक 28 जून 2023 च्या परिपत्रकास अनुसरून दिव्यांगाचे विशेष शाळा, कार्यशाळा, मतिमंद मुलांची बालगृहे यामधील जे कर्मचारी आणि अधिकारी दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले असतील किंवा भविष्यात सेवानिवृत्त होतील त्यांना सुद्धा 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञा करण्यात येत आहे. आयुक्त दिव्यांग कल्याण विभाग पुणे यांनी सूचित करण्यात येते की त्यांच्या स्तरावरून राज्यातील दिव्यांगाची विशेष शाळा, कार्यशाळा, मतिमंद मुलांची बालगृहे यांच्या निर्देशनात आणावी व संदर्भ की शासन परिपत्रकानुसार उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात यावे. सदर शासन परिपत्रक वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 444 सेवा 3 दिनांक 22 नोव्हेंबर 23 रोजी अन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे. तर अशा प्रकारे सेवानिवृत्त कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि निश्चित नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका. धन्यवाद.